सदा कदा नुसता झोपायचं, नुसता घोरतात. उठताय का आता? बस होते मला. सदा कदा नुसतं त्या ढोसूनच झोपायचं, कामधंदा तर काय बघायचंच नाही. कसं व्हायचं कोणास ठाऊक देवा. उठताय का आता? मी मेलं की समजल. कोण? तुमची बायको. कधी उठता तेव्हा उठा, जाते मी, आवरते माझं काम. अहो उठा लवकर, सारखा झोप झोप काय म्हणताय? तू मला झोपायचंच असतंय, काय झोपायचं. आपली सगळं बरोबर. तुझा आवर मला उठवत्या. मी रोज उठतोय पहिल्या दारूची घ्यायला. आता दिवस कसा झक्कास जाणार, झक्कास दिवस. तुझं आवर मला शिकवत्या. हे आपलं टॉनिक बार आहे बाबा. सकाळ झाल्या. जेवण करण्यास काय आग लावल्यास? हा कळते का नाही कसं जेवण करतात ते? होय, आगाच लागले माझ्या नशिबाला. साधे आवाज जेवण राजा आलाय तुझा. जेवण करण्यास काय आग लावल्यास? असली असलं जेवण बसले माहिती ना. गुमान काम करायचा राजा आहे. कुठला राजा म्हणायचा यो? असला दारू पिणार.
आग लागू माझ्या नशिबाला. नुसता कदान काय नुसता दारू. काय म्हणायचं कोणाच ठाऊक आहे नवऱ्याला. शिबच फुटकाय माझं तर. काय म्हणावं कोणाच ठाऊक या माणसाला. मेल्यावर डोळे उघडणार वाटतं याचं. बस मारून टाकीन तुझा. मार मग. मी राजा आहे. मला काय बोलायचं नाही. काय बनवू दे जगात. सुख म्हणजे सुख. माझं आहे तो का माझं किस्सा तो ठेवतो. असं पिऊन काय माझ्या संसाराला काय सुख मिळणार आहे काय. चहा झाली की काय करायचं बाई. पोरगी काय ऐकतच नाही. मीच घेऊन जाते बाई. इकडेच घेऊन ये चहा. अगं बाई काय करावं. हे नुसतं कार्टूनच बघत राहते. किती सांगायचं कळत नाही काय नाही. दर बाई पी. अगं न्यूजचं चॅनल लाव की. काय काय यायला लागले बघत जरा लाव. अगं चिकुली हा काय कसला आलाय गे शानू. मला काय माहित. आपल्याला काय करायचं बाई. आता काय लॉकडाऊन होणार आहे म्हणा. आपण काय निवांत राहायचं. आपण काय करायचं नाही काय नाही. कसला ईशानू आलाय. आपल्याला काय करायचं. आपल्याला काय आता परत लॉकडाऊन होणार म्हणे. आपण निवांत राहायचं. नमस्कार. आज ब्रेकिंग न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जगभरात विषाणू पसरल्याने सरकारने लॉकडाऊन जाहीर केले.
काय ग बाई, घरातली कामच किती केली तरी संपत नाही. दिवसभर नुसतं आवरावरी 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 किती करायचं ग बाई ते काम. झालं एकदाच सगळं आवरून. चला आता जरा भाजी निवडते आणि टीव्हीवर न्यूज काय आली ती बघते. आई जरा रिमोट दे बघू इकडं. जरा भाजी निवडत निवडत कुठं काय न्यूज आले जरा बघू दे मला. लॉकडाऊन जाहीर केले आहे. नागरिकांनी आव्हान जुता याद येऊ का. अगं ये की संगीता. अगं अंजू, आम्ही जरा फिरून येतो बाहेर ना, तोपर्यंत तू स्वयंपाक आवरून ठेव. हा हा आई स्वयंपाक करते मी. या तुम्ही फिरून या लवकर. होय, सरकार लॉकडाऊन करायला लागले म्हणे. कामं बंद पडलेत. घर खर्च काय थांबतोय काय. तूच सांग बाई काय करायचं ते. घर खर्च काय थांबणार आहे. अहो अंजुताई, सगळीकडे हीच परिस्थिती होऊन बसली बघा. का ग बाई, काय झालं. का शांत बसलेस तू. बोल की. काय सांगायचं तुम्हाला आता. ती आपली रखमा नाही का, तिचा नवरा तो शिरपा नुसता दारूच्या व्यसनात गेलाय बघा. त्यानंतर तर हाल बघवे ना. होय, त्या विषाणून तर नुसता कहर करून ठेवलाय बघ. काय करायचं आता. बघू आता काय होतंय. काय अंजुताई सांगू तुम्हाला आता. त्या रकमेचं तर हाल मला बघवेनं झालंय बघा. आणि भोगासी असावे साधारण म्हणायचं आणि पुढे चालायचं बाई. काय करायचं.
उठतेस का नाही उठ लवकर हे रकमे हे अगं उठ की उठ लवकर जेवण कर चल भूक लागला मला हे रकमे अगं उठ की कागद बिगद घेऊन झोपत्या तिने अहो आज देशात विषाणू पसरला आहे म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. कुठेही सार्वजनिक ठिकाणी फिरत बसू नका. तुम्ही दारू पिण्याचे प्रमाण कमी करा. इथून पुढचा काळ फार कठीण आहे. कदाचित मी जिवंत असेपर्यंत तरी तुम्हाला समजणार नाही. मी लॉकडाऊन असताना कोणतीही खबरदारी न घेता दुकानात गेले होते. माझं मलाच माहीत नाही मला काय होईल. कदाचित हे सांगण्यासाठीच मी असेन की नाही मलाच माहीत नाही. परंतु तुम्ही सर्वांनी सरकारी आदेशाचं पालन करा. शासकीय नियमांचं पालन करा हीच माझी विनंती.